दुसरा मुद्दा असा आहे. नमस्कार मंडळी, भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते. थोडं व्हिडिओ टाकायला कंटाळा आणि लाज वाटत होते. आता कसली काय जाऊ द्या, नका विचारू. ठीक आहे, आजपासून परत ठरवलंय फिरसे रोज एक व्हिडिओ टाकायचा. रोजचं आपलं हे तयार करायचं, आपलं काय असेल ते रोजचं रोज रेग्युलर. आजपासून आज फिरसे चालू करू. ओके. दुसरा मुद्दा असा आहे की व्हिडिओ बनवताना टाकायला नको का वाटतोय. लोक काय म्हणतील, बाबा पुढचे लोक व्हिडिओ बघून काय हसतील का, किंवा काय विचार करतील आपल्याबद्दल, असं थोडं भीती वाटते. जवळच्या माणसांनी सांगितले आपल्या सगळ्याच व्हिडिओ चांगले बनवते, टाकत जा, कंटिन्यू ठेव. पण ते बाकीच्या लोकांमुळे काय विचार करतील, व्हिडिओ टाकल्यानंतर हसतील का, असं काय तर भीती वाटते थोडी. बघूया, आता ठरवलंय पूर्ण करू. जो होगा देखा जाएगा. हॉटेलचं मालक होणं सोपं नाही. रोज काय तर ने आण चालूच असतं. काय घेऊन ये, हे संपलंय, ते संपलंय, हे झालंय, ते झालंय. फर्स्ट ब्रँच, सेकंड ब्रँच चालूच राहतंय कंटिन्यू. हॉटेलमध्ये आल्यानंतर वस्ताचं चालू होतं, तंदूरना मॅरिनेट केलेलं तंदूर लावायचं चालू होतं. तसं त्यांनी तंदूर लावत तर आपण मटनचा रस्सा टेस्ट करून घेतला, कसा झालाय, काय झालाय. त्यानंतर चिकन बॉईल करायला टाकलं होतं, ते बघितलं. त्यानंतर चिकनचा रस्सा ते बी टेस्ट करून घेतला. आपल्या हॉटेलमध्ये मटन बोकडाचं बनतं, त्यामुळे आपण चिकनचा आणि मटनचा रस्सा एकदम प्रॉपर वेगळा ठेवतो. पुण्यामध्ये बोलाई चालतं, त्यामुळे आपण रस्सा पूर्ण प्रॉपर वेगळा ठेवलेला आहे. मस्तपैकी हॉटेलचं बाहेरचं फ्लेक्स लावलेलं धुवून वगैरे घेतलं एकदम पाण्याने वगैरे. पाण्याचं काय टेन्शन नाही आपल्याला, सेपरेट बोर असल्यामुळे दोन्ही बोर धुवून वगैरे घेतले. हॉटेलसमोर पाणी वगैरे मस्तपैकी मारून घेतलं. हॉटेलसमोर पाणी वगैरे मारल्यामुळं, स्वच्छता ठेवल्यामुळं एकदम मस्त पॉझिटिव्ह आणि फ्रेश वातावरण वाटतं एकदम. ते झाल्यानंतर आपली दिवाबत्तीच टायमिंग झालं. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे, धूप लावणे हे केलंच पाहिजे. घर असो, धंदा असो, धंद्याच्या ठिकाणी ते लावल्यामुळे एक त्याचा सुगंध वासामुळं मस्त भारी वाटतं. त्यानंतर ते देवा हे करून घेतला, धूप वगैरे लावल्यानंतर धूप काउंटरला, देवाला वगैरे सगळीकडे, कॅश काउंटरमध्ये वगैरे सगळीकडे फिरवून घेतले. लक्ष्मी यायचा टायमिंग झाला होता, त्यामुळे एंट्रीला वगैरे धूप वगैरे फिरून घेतली दरवाजाला. मस्तपैकी फ्रेश वातावरण वाटतं. त्यानंतर आपल्याला ते होस्टर चिलापी फ्राय आणि चिलापी मसाल्याची ऑर्डर आली होती. ती ऑर्डर रेडी करून पार्सलला दिली. नवीन पॅकिंग वगैरे आज नवीनच आणले होते, त्या ट्राय केलं कसं झालंय वगैरे. त्यानंतर ग्राहक राजांची गर्दी वाढू लागली. ते होईपर्यंत आपण एक बाहेर चक्कर मारायसाठी गेलो. मस्तपैकी रोजचीच गर्दी, रोजच हायवेला ट्रॅफिक चालू होतं. ते पूर्ण होसर आपल्या ग्राहक राजांचं प्रतिसाद चांगला वाढायला लागला. आज बुधवार असल्यामुळे ग्राहक लवकर चालू झाले. विशाल वगैरे बाहेर शेकोटी करून बसले होते. मस्तपैकी शेकून वगैरे झाले तोपर्यंत वाजल्या 1:15, 1:30 वाजल्या. 1:30 वाजल्यानंतर मग हॉटेलचं आपलं हिशोब करायचं टायमिंग वगैरे चालू झालं. लाईटी बिटी वगैरे बंद करून घेतल्या. नंतर हिशोब किंवा बाकीचा आवरावरी करस तर वाजले 2 वाजता. हॉटेल बंद करून निघालो. शेवटचं कस्टमर तरी चालू होतं 2 वाजेपर्यंत, 1:15 वाजेपर्यंत. बाबूबाई आम्ही मी जास्त थांबलेलो असतो कायम. वाजताने दरवाजा वगैरे लावून घेतला आणि शेवटी अशा तऱ्हेने आपला दिवस संपला.